दिल्ली में गुरु रविदास मंदिर को मुनहदिम किए जाने के खिलाफ नांदेड़ में एहतजाजी धरने का एहतमाम किया गया। नांदेड़ जिला कलेक्टर दफ्तर के रूबरू चरमकार समाज के अफराद ने रियासती और मरकजी हुकूमत के खिलाफ नारेबाजी की। वाज़ेह रहे कि दिल्ली के तुगलकाबाद इलाके में गुरु रविदास के मंदिर को बिना कोई नोटिस दिए इंतजामिया की जानिब से अचानक मुनहदिम कर दिया गया। इंतजामिया के इस गैर जिम्मेदाराना रवैये के खिलाफ चरमकार समाज ने नांदेड़ जिला कलेक्टर दफ्तर के रूबरू एहतजाज मुनज़्ज़म किया। चरमकारी समाज के अफराद ने डिप्टी कलेक्टर से मुलाकात करके इन्हें मेमोरेंडम भी पेश किया। चर्मकार महासंघाचे नेते आदरणीय बबनरावजी घोलप साहेब यांच्या आदेशानुसार आज जे दिल्लीमध्ये गेल्या 10 तारखेला गुरु रविदासांचं 600 वर्ष जुनं जे की सिकंदर लोधी यांनी महाराजांना 12 एकर जमीन देऊन गुरु मानून तिथे आश्रम बांधून दिला होता, ती जमीन बळकवण्याच्या उद्देशानं केंद्र आणि राज्य सरकारनं संगमतानं जे दिल्लीतलं गुरु रविदासांचं 600 वर्ष जुनं मंदिर पाडलेलं आहे त्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र प्रदेशमध्ये संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून नांदेडमध्ये सुद्धा हा मोर्चा आयोजित केलेला आहे। आमची अशी मागणी आहे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला की जे गुरु रविदासांचं 600 वर्ष पुराणं मंदिर आहे आणि जी जमीन आहे ती चर्मकार समाजाच्या ताब्यात द्यावी आणि तिथं एक सुंदर असं मंदिर जसं आमचं होतं तसं बांधून देण्यात यावं, अन्यथा राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि संपूर्ण देशातला 30 करोड चर्मकार समाज आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।